म्हणजे कसं मी जेवण बनवतो. आत्ताच्या मुलींना जेवण बनवायला आवडत नाही भावांनो, आणि मला जेवण बनवायला आवडतं. आणि कसं आहे, चुकून फ्युचरमध्ये मला जर का कोणती आमिर मुलगी भेटली तर कसं भावांनो, प्री प्लॅन केलेलं बरं असतं ना भावांनो. म्हणजे कसं देवाचं प्लॅन बेस्ट असतात, पण आपण. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज संडे भावांनो, आणि मार्गशीर्ष महिना संपलेला आहे. तर आता वार आहे चिकनचा, रविवार आहे आज, आणि त्यामुळे पण माझ्या घरी मी आणि मम्मीच आहे. त्यामुळे मम्मीला होणार आहे लेट, तिला टाईम नाही आज. तर आज भावांनो तुमचा भाऊ चिकन बनवणार आहे परत एकदा. तर चला तुम्हाला दाखवतो. हे बघा सगळं सामान घेऊन आलेलो आहे मी, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. चला. तर चला मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो मी काय काय घेऊन आलोय. आपला सेटअप पूर्ण झालेला आहे, तर चला तुम्हाला दाखवतो काय काय घेऊन आलोय. मी घेऊन आलो आहे हे कोथिंबीर आणि कढीपत्ता, त्याच्यानंतर आपला चिकन मसाला 2 पॅकेट 5 वाले, आणि भावांनो घरी नव्हतं आमच्या आलं चहासाठी पण, त्यामुळे मी घेऊन आलो आलं थोडंसं म्हणजे 10 रुपयाचं घेऊन आलोय. त्याच्यानंतर घेऊन आलो आहे आला लसूण पेस्ट, गरजेची भावांनो चिकन बनवताना. आणि नंतर लांबा चिकन थोडंसंच आहे, दोघंच आहे म्हणून. चला ट्राय करूया. भावांनो सगळ्यात आधी तर मी चिकनला मॅरिनेट करण्यासाठी एका टोपामध्ये असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे. तर चला. हे बघ, हा आपण छोटासा टोप घेतलेला आहे, सॉरी फॉर द छोटासा टोप, आणि त्याच्यामध्ये घेतलेलं आहे चिकन. थोडं धुवूया, थोडा ब्रेक घेऊया, थांबा. तर मित्रांनो आपण घेतलेलं आहे चिकन मस्त धुवून, हे बघा. आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी आला लसूण पेस्ट, आपण असेच फोडतो भावांनो. हे बघा, थोडीशी आला लसूण पेस्ट, त्याच्यानंतर थोडासा चिकन मसाला, बस थोडस मीठ, थोडस मला मॅगी मसाला आवडतो म्हणून मॅगी मसाला टाकलेला आहे भावांनो मी. आणि थोडे घरचे मसाले टाकतो भावांनो, जसं की आपला हळद, हे काय मला माहिती नाही पण मम्मी टाकते म्हणून मी टाकतोय. त्याच्यानंतर थोडा आपला घरचा मसाला, चलो बाकी हे पण आहे काहीतरी टाकतो थोडं, ठीक आहे चलो. बाकी आता हे थोडं मॅरिनेट म्हणजे मिक्स करून थोडा वेळ ठेवणार आहे भावांनो. मित्रांनो मॅरिनेट केलेलं आहे, आणि आता आपण थोड्या वेळ 5 ते 10 मिनिटं त्याला ठेवणार आहे चांगलं, त्याला मीठ मसाला लागण्यासाठी. चला त्याच्यावर थोडं झाकण, थोडं ठेवलेलं आहे झाकण. चला मित्रांनो मी घेतलेला आहे एक कांदा, एक टोमॅटो, आणि थोडासा कढीपत्ता, आणि आपली कोथिंबीर थोडी टेस्ट येण्यासाठी. आणि आता मी हे सगळे बारीक बारीक कापून घेणार आहे. तर चलो. तर मित्रांनो आपण सगळं कापून घेतलेलं आहे, आणि आता वेळ आहे ते म्हणजे आपण कढई घेतली एक, आणि आपण चालू करणार आहे आता चिकन बनवायला. चला सर्वप्रथम तर गॅस चालू करायचा. गॅस चालू केल्याशिवाय आपल्याला काय दुसरं करता येणार नाहीये भावांनो.
कढई गरम करायला ठेवलेली आहे भावांनो. आणि याच्यानंतर सगळ्यात आधी मी टाकणार आहे याच्यामध्ये तेल. तेल टाकल्यानंतर थोडस गरम व्हायच्या आधीच थोडस गरम व्हायच्या आधीच हे टाकतो भावांनो, ज्याला गरम मसाले बोलतात लोक. आणि मेन म्हणजे आपली पळी घ्यायची राहिलेली आहे भावांनो. धुवून आलो थांबा. आपल्या इथे कसं असतं भावांनो, सगळं लांब लांब, कशा आपल्या खोल्या एकदम मोठ्या असतात ना म्हणून. चला जोकचा पार्ट, बाकी आम्ही साहित्य राहतो. त्याच्यानंतर थोडासा लागणार आहे कांदा. ये भाई, आणि आपण करणार आहे थोडं मिक्स. लास्ट टाइम मम्मी बोललेली भावांनो, लवकर हे शिजण्यासाठी थोडासा आपण मीठ टाकणार आहे, थोडस, जास्त नाही. हे थोडं येल्लोइश होऊन द्यायचं आहे. तर चला थोडं येल्लोइश होऊ द्या. थोडस टाकणार आहे आपलं कटिंग केलेलं टोमॅटो. ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडी आला लसूण पेस्ट. आला लसूण पेस्ट टाकले भावांनो. थोडस नीट शिजवून घ्यायचं आहे, त्याच्याशिवाय टेस्ट नाही भावांनो. काही गरम मसाल्यांचा तो जो रस असतो तो चिकनला लागला पाहिजे ना भावांनो, तेव्हाच तर मजा येणार. त्याच्यामुळे थोडस शिजवायचं आहे. थोडस शिजवून द्यायला. त्यानंतर 5 मिनिटानंतर किंवा 2 मिनिटानंतर तुमच्या हिशोबाने तुम्ही करा, मी काही सांगत नाही. हे आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन ते त्याच्यामध्ये टाकतो भावांनो. आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. अजून पण मसाले टाकायचे बाकी आहेत भावांनो अजून याच्यामध्ये, पण त्याच्या आधीच थोडं आपण हे मिक्स करून घेऊया. थोडंसं टाकतोय आपण मीठ, थोडासा आपला चिकन मसाला, कारण चिकन मसाल्यामुळे जी टेस्ट येते भावांनो ती कोणत्याच मसाल्यामध्ये येत नाही.
थोडा वेळ छोट्याशा गॅसवर हे शिजवून देण्यासाठी आपण त्याच्यावर ठेवणार आहोत झाकण. थोड्या वेळ 5 ते 10 मिनिटं. त्याच्या आधी मित्रांनो 5 मिनिटानंतर हे ओपन करायचं आहे. हे बघा मस्त त्याला तेल सुटलेलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा कसा त्याचा जो रस असतो चिकनचा तो आला पाहिजे भावानं बाहेर. अजून 5 ते 10 मिनिटं ठेवूया. चला. तरी भावांनो अजून याला तेल सुटायचं बाकी आहे. म्हणजे कसं जी चिकनला जी टेस्ट येते ना भावांनो ती ह्या चिकनच्या जे पाणी येतं तेल येतं त्याच्याने टेस्ट येते भावांनो. त्यामुळे अजून 5 ते 10 मिनिटं थोडं शिजवून द्या आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी होतोय. चलो बादशाह मच्छी चलो. मित्रांनो बघूया आता किती त्याला तेल सुटले आणि किती त्याला टेस्ट येणार आहे ती. चला. ओ भाई तुम्हाला दाखवतोय बघा असं पाणी सुटलेलं पाहिजे भावांनो. समजलं. हे बघा आता बघा असं पाणी सुटलं पाहिजे भावांनो तेव्हा मजा आहे भाई. अशी चिकन खायला मजा येत नाही बहिणो. हे जे तेल येतं ना त्याच्यामुळे चिकन खायला मजा येते. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी होतोय. चला दाखवतो तुम्हाला. चला आता तुम्हाला दाखवतो याच्यात पाणी ओतून. पण त्याच्या आधी थोडंसं आपण ते मिक्स करूया जेणेकरून त्याचंच तेल त्याला लागेल म्हणजे चिकनला लागेल भावांनो. मजा आहे का ना मच्छी. काय आहे खूप लोक विचार करतात भावांनो हा तर ब्लॉगर आहे भावांनो काय करतोय हे चिकन विकन बनवायचं काम. पण कसं आहे भावांनो मी हे सगळं व्हिडिओसाठी नाही करत आहे भावांनो. म्हणजे कसं हे जेवण बनवतो. आत्ताच्या मुलींना जेवण बनवायला आवडत नाही भावांनो आणि मला जेवण बनवायला आवडतं. आणि कसं आहे चुकून फ्युचरमध्ये मला जर का कोणती आमिर मुलगी भेटली तर कसं भावांनो प्री प्लॅन केलेलं बरं असतं ना भावांनो. म्हणजे कसं देवाचं प्लॅन बेस्ट असतात पण आपण कधीतरी एक थोडीशी असं नाही एक स्टेपची गरज असते कधी कधी. ती एक स्टेप घेतली पाहिजे भावांनो कधी कधी. ती तुम्ही स्टेप ही घेतोय म्हणजे कसं एखादी आमिर मुलगी जिला जेवण करायला येत नाही तिने माझा व्हिडिओ बघितला आणि काय माहिती तिच्या मनात काय आलं चला भावांनो हिच्याबरोबर लग्न करूया असं झालं. तसं करू शकतो भावांनो. माझा काय नाईलाज आहे मी करू शकतो भावांनो. मी असं आलेल्या संधीला घालवणार नाही भावांनो. काय किती वर्ष एकाच व्यक्तीची वाट बघणार. माझं नाही पण मी तुम्हाला सांगतोय. तर आपण पाणी ओतलेलं थोडा वेळ शिजवून देऊया. बाकीचं जोकचं पार्ट बाई आपण असेच आहे. चला थोडा वेळ शिजवू द्या आणि मग परत दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपलं चिकन झालेलं आहे रेडी भावांनो. हे बघा आणि टेस्ट वगैरे कशी आहे ते मी नंतर सांगतो. सध्या तर मी आता बाहेर चाललो आहे. मित्रांनो चिकन एकदम माइंड ब्लोईंग झालेलं आहे. थोडासा झणझणीत झालेलं. थोडे हा हू होत होतं पण एकदम मस्त झालेलं भावांनो चिकन. आणि चला तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे. संडे आहे थोडा आता झोपतोय जेवून वगैरे. संध्याकाळी जाणार आहे बाहेर बघेन तिकडचा व्हिडिओ टाकला तर टाकेन नाहीतर एवढाच. चला बाय बाय गुड नाईट टेक केअर.